हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड. सो इथे आपण मोठ्या कढईमध्ये 3 जग भरून पाणी टाकलेलं आहे आणि हे पापड आपण उपवासाला पण खाऊ शकता. आणि इथे 2 किलो बटाटे जे ते आपण खिसून घेतलेले आहेत आणि त्याला चांगलं स्वच्छ आपण 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. इथे 2 किलो बटाटे मी यूज केलेले आहेत. आणि त्याच प्रकारे मी इथे साबुदाणा तोही 2 किलो इथे घेतलेला आहे. रात्रभर मी याला भिजायला ठेवलेलं होतं. म्हणजेच इथे आपण 2 किलो बटाटे आणि 2 किलो साबुदाणा घेतलेले आहे. बरोबर की योग्य प्रमाण बॅलन्स झालेलं आहे इथे. सो इथे आता साबुदाणा जो तो रात्रभर मी भिजत घातलेला होता. आता आपण पाणीमध्ये थोडंसं त्याला गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपण. तर इथे ना तुम्ही ते वाला तिखट पण यूज करू शकता, म्हणजे जास्त तिखट नसतं, ते कमी तिखट असतं. जे आपण भुरक्या मिरच्यांचं जे तिखट बनवतो तेही आपण इथे यूज करू शकतो. त्यानंतर आपण साबुदाणा आणि आपले जे बटाटे ते खिसलेले ते आपण या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे. आणि आमच्याकडे ते वाला तिखट नव्हतं म्हणून आपण जे नॉर्मल आपण यूज करतो रेग्युलर डेजमध्ये तिखट ते आम्ही इथे यूज केलेलं आहे. आणि इथे आता आपण साबुदाणा टाकलेला आहे. जे 2 किलो साबुदाणा मी भिजत घातलेला होता तो आपण इथे टाकून घ्यायचा आहे. आणि बटाटा इथे टाकून घ्यायचा आहे. आता आपण जेव्हा आपल्या पाण्याला चांगली उकळी येईल ना त्या टायमाला आपण साबुदाणा आणि जे बटाटे आहे ते टाकायचं आहे. आणि आता इथे आपण टाकून झालेलं आहे आपलं सर्व. आणि कमीत कमीत आपल्याला 15-20 मिनटं आपल्याला गॅसवर याला ठेवायचं आहे. कमीत कमीत आपण 15-20 मिनटं आपल्याला याला गॅसवर असं चांगलं शिजू द्यायचं आहे. आणि त्याला हलवत राहायचं आहे. त्याने काय होईल ते चिटकणार नाही खाली. आणि त्याला चांगलं आपण शिजू द्यायचं आहे. आणि याला ना आपण हलवत राहायचं 2-3 मिनटांनी असं हलवत राहायचं. त्याच्याने काय होईल ते अशी खाली चिटकणार नाही किंवा बेगुनाला चिटकणार नाही. आणि याला आपण शिजेपर्यंत गॅसवर राहू द्यायचं आहे चांगलं. जेव्हा ते बटाटा आणि साबुदाणा जेव्हा आपला शिजेल तेव्हा आपण गॅसवरून त्याला काढायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आपले जे साबुदाणा आणि बटाटा आहे. आता इथे आपला बटाटा आणि जे साबुदाणा आहे तो चांगला शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. याला आपण चांगलं 15-20 मिनटं शिजू दिलेलं आहे. आणि याला मी हलवत राहिल्यामुळे हे चिटकलेलं पण नाही आहे. आणि आता आपण याला कढईमध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घेऊ. आणि इथे आपले जे पापड आहे ते ऑलमोस्ट जी अर्धी रेसिपी आहे ती ऑलमोस्ट झालेली आहे. आणि व्हिडिओ खूप चांगला आहे, खूप इझी रेसिपी आहे. एंडपर्यंत नक्कीच बघा. आणि हे पापड आपण युजली उपवासाला त्याला वापरू शकता. ॲज अ स्नॅक्स पण आपण याला वापरू शकता. तर चला तर मग आता आपण याला कढईमध्ये काढून घेऊ. आता याला आपण कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आपण याला ताटामध्ये किंवा कशामध्ये पण काढू शकतो. आणि आता बाहेर ऊन होतं तर इथे आता आपण जे आपला कपडा आहे त्याच्यावरती आता आपण जे पापड आहे ते इथे स्प्रेड करायचे. तुम्ही बघू शकता खूप इझिली ते होत आहे. आपण फक्त टाकायचे आणि त्याला जस्ट थोडंसं असं हात लावायचं आहे चमच्याने. आणि इथे आता आपण पापड जे ते जास्त एकदम पतले पण नाही केलेले आहे, म्हणजे ते काढायला आपल्याला डिफिकल्टी होईल म्हणून जे आपण जास्त एकदम पतले पण पापड नाही केलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता आता आपले जे पापड आहे ते आपण सुकवायला ठेवलेले. ऑलमोस्ट आपले पापड जे ते झालेले आहे. आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता आपले जे पापड आहे ते सुकवून वगैरे झालेले आहे. आणि तुम्ही बघू शकता की ते तुटलेले नाही आहे वगैरे असं काही. म्हणजे त्या टायमाला मी त्याला जाळ टाकलं होतं थोडं, म्हणजे जाड लेअर टाकली होती पापडाची. त्यामुळे काय झालं ते काढायला आपल्याला डिफिकल्टी पण नाही आली आणि ते तुटले पण नाही. आणि ते एकदम असे जाड पण नाही दिसता सुकल्यावर, बारीक होता. आणि तुम्ही बघू शकता आता आपण याला तळतो आहे तर ते 2-2 टाईम ते असे जाड म्हणजे फुलत आहे वगैरे. तर पापड तो केवढूसा होता आणि तुम्ही बघू शकता तो तळल्यावर किती मोठा झालेला आहे. तर इथे आता आपले जे पापड आहे ते आपण तळून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली
जे पापड ते खूप इझिली झालेले आहे. याला जास्त मेहनत पण नाही लागली. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि ही जर रेसिपी कोणाला जर नसेल माहिती तर नक्कीच शेअर करा, सांगा ही रेसिपी. खूप इझी आहे, आय नो. आणि तुम्ही हे उपवासाला किंवा ॲज अ स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. आपल्या चकल्या किंवा जे आपण पापड बनवता त्याच्यापेक्षा हे सोपे आहे, खूप इझी पण आहे. आणि तुम्हीही बघू शकता ते खूप इझिली बनलेले आहेत. जास्त काही मेहनत नाही आहे याला. आणि हे जे ते आपण एकदम योग्य प्रमाणाने घेतलेले आहेत, जे आपले साबुदाणा आणि बटाटे आहे. आणि इथे जे आपले पापड आहेत ना ते 2 दिवस मी वाळू घातलेले होते. चांगले सुकू दिलेले होते त्याला. 2 दिवस कंटिन्यू आम्ही याला वाळू घालून ठेवलेले होते. आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत ते. जे पापड आहे आपले तुम्ही बघू शकता की किती क्रिस्पी आणि ते झालेले आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असे एकदा तरी बनवून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.